राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत जोगेश्वरीला, ओशिवरा एरियामध्ये, जिथे रामनवमीची शोभायात्रा आज हे केली आहे, ऑर्गनाईज केली आहे। दरवर्षी असते, दरवर्षी मी जातो। आज आपण बाईकवर चाललो आहोत आपल्या युनिकॉर्न BS6 वरती। आत्ता वाजले आहेत दुपारचे 3। आपण आता पोचू 5 वाजेपर्यंत। त्यानंतर आपला तो जी भव्य रॅली आहे रामनवमीची ती चालू होईल। तर चला भेटूया। हे बघा इथे काय चालू आहे। हा जो टेम्पो आहे पुढे चालला आहे, यामध्ये जो डोर ओपन करून ठेवला आहे। ठीक आहे, एका साईडने त्याने बांधलं आहे, बट एक साईड ओपन करून ठेवली आहे। आता ती जर हवेच्या वेगाने जर ओपन झाली तर ती जर मागून बायकर असेल किंवा जात असेल स्पीडने ओव्हरटेक करत असेल तर किती महागात पडेल। ते बायकरला लागल्यानंतर तो पडूनच जाईल तिथे। सो थोडं जरा सिविक सेन्स थोडा कमी आहे। तर मित्रांनो, इथे ढोल दशा पथक आहे जोगेश्वरीचं। स्वराज्य मराठाकडून एक ढोल दशा पथक आहे। इथे सर्व ताशावादक, ढोलवादक आणि एक ध्वजधारी इथे आहे। बघू शकता, स्वराज्य मराठा जोगेश्वरी ढोल दशा पथक। तर इथे तुम्ही बघू शकता भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक इथे या रॅलीमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे। त्याच मागे तुम्ही पाहू शकता इथे विठ्ठल रुक्माई या आजी डोक्यावर घेऊन पावले खेळत आहेत आणि ते वारकरी संप्रदायाचं एक छोटी प्रतिमा दाखवली गेली आहे, जिथे सर्व वारकरी बंधू आणि भगिनी ते पावले खेळत या रॅलीची शोभा वाढवत आहेत। आणि इथे बघू शकता तुम्ही हे बघा, हे सर्वात युनिक आहे।
दक्षिण भारतातील एक फोक वाद्य, एक पारंपरिक वाद्य असेल, साऊथ इंडियन या रॅलीमध्ये शोभा वाढवत आहेत. आणि हे सर्व आपले मित्र. आणि हे जांभवन काका काय करतात तिथे बघा. जोगेश्वरीची रामनवमी शोभायात्रा चालू आहे. बट सध्या आम्हाला भूक लागली आहे म्हणून मी आलो आहे जेवायला. हे गेटवे हॉटेल आहे. लहानपणी जेव्हा काही असेल, प्रोग्राम वगैरे असेल किंवा आईची पप्पांची ॲनिव्हर्सरी वगैरे असेल किंवा कोणाचा बड्डे जरी असेल ना, तरी आम्ही या हॉटेलमध्ये यायचो जेवायला. इथे रिचनेस वाटायची त्यावेळी. आता नॉर्मल वाटतं कारण की त्यावेळी पप्पांचे पैसे होते तेव्हा त्यावेळी पप्पा कमवायचे. बट आता आपण सध्या मेहनत करतो आहे. आता आपण सॅलरी अर्न करतो आहे किंवा आपल्या मेहनतीची कमाई आहे. तर आता हे नॉर्मल वाटतं आहे कारण की ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या आपण रेस्टॉरंट्समध्ये गेलो आहे. सो ठीक आहे, एक लहानपणाची आठवण करून यायचो प्रत्येक वेळी. माझा बड्डे असेल, बहिणींचा बड्डे असेल, आईचा बड्डे असेल, बाबांचा बड्डे असेल, त्या दोघांची ॲनिव्हर्सरी असेल तरीसुद्धा याच हॉटेलला यायचो आम्ही. सो खूप भारी हॉटेल आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता वगैरे देईल. जर तुम्ही कुठे जोगेश्वरी किंवा ओशिवरामध्ये असाल तर तुम्ही येऊ शकता. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला.
जोगेश्वरी वेस्ट, बहिरामबाग, ओशिवरा जिल्हा, भगतसिंग नगर इकडची रामनवमी शोभायात्रा 2026 ही संपलेली आहे. म्हणजे संपली नाही आहे, पण आम्हाला जेवढं कवर करायचा प्रयत्न केला तेवढं कवर केला, कारण की आपल्याला टिकवायला रिटर्न जायचं होतं आणि ऑलरेडी खूप लेट झाला होता. 9:30 वाजले होते निघायला. जर तेव्हा निघालो नसतं तर खूप टाईम झाला असता. तर आता आपण सध्या भांडूप क्रॉस केलेलं आहे. हे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. जरा दमायला झालं, उद्या ऑफिसला जायचं.